हॅलो फ्रेंड्स, तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर फ्रेंड्स, आज तुम्हाला मी सांगणार आहे होममेड शेजवान चटणी किंवा सॉस कसं बनवायचं, तर त्याबद्दल सांगणार आहे। तुम्ही बाहेर चायनीज भेळ किंवा मंचुरियन पकोडे त्याच्याबरोबर शेजवान चटणी खाता, तर तशीच आपल्याला शेजवान चटणी ते दाखवणार आहे मी। तर बराच तुम्ही व्हिडिओज बघाल, बऱ्याच पद्धतीने बऱ्याच टाईपच्या शेजवान चटणी बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने। तर ही जी मी शेजवान चटणी सांगते ती तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये। तर अशा पद्धतीची शेजवान चटणी मी फ्रेंड्स तुम्हाला दाखवणार आहे। तर माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हेही मला कळवा। तर टाइम वेस्ट न करता आपण चला पाहूया की शेजवान चटणी कशा पद्धतीने करतात। तर फ्रेंड्स, इथे मी साहित्य घेतलेलं आहे। लवंगी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, अद्रक, रेड चिली पावडर घेतलेले आहे, काश्मीरी रेड चिली पावडर कलर येण्यासाठी, मीठ घेतलेला आहे, पुदिना पावडर, कोबी आणि त्याचबरोबर घेतलेला आहे कसुरी मेथी। तर फ्रेंड्स, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 ते 4 चम्मच इतकं तेल घेतलेलं आहे। तेल जरा जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चटणी जी आहे ती व्यवस्थित आणि चांगली टिकली पाहिजे। त्यासाठी तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्त घ्यायचं आहे आणि आपल्याला तेल जे आहे ते पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे। आणि यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोबी टाकून घ्यायची आहे। जितकी बारीक कट करता येईल तितकी आपल्याला कोबी जी आहे ती बारीक कट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। त्यातलं लो मीडियम फ्लेमवरतीच परतवून घ्यायचे आहे, नाहीतर कोबी जी आहे ती जळण्याची शक्यता असते आणि कोबी करपल्याच्या नंतर खूप कडू लागते आणि त्याचा वाससुद्धा येतो। तर त्याच्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करून घ्यायचं आहे। यानंतर आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूणची मी पेस्ट बनवली होती, अद्रकची सुद्धा पेस्ट बनवलेली आहे आणि इथे घेतलेलं आहे मी लवंगी, तिखटची लवंगी मिरची असते ती। तर हे सुद्धा आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण तेलामध्ये लसूण, अद्रक आणि मिरची टाकल्याच्या नंतर जो स्मेल येतो तो चायनीजसारखा स्मेल येतो, तो खूप छान असतो आणि तुमचं जो प्रमाण व्यवस्थित असेल तर खूप छान स्मेल येते। तर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। तर माझं मिश्रण जे आहे ते थोडं ड्राय झालं होतं, त्याच्यामुळे मी अजून 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। तर टोटल तुम्ही 5 चमचे इतकं तेल तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ। मीठ टाकून सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे। मी इथे विडाचा तवा यूज केलेला आहे, त्याच्यावरती चायनीज फ्राईड राईस, नूडल्स वगैरे सुद्धा खूप छान बनतात या तव्यावरती। तर आपल्याला पूर्णपणे सगळं आहे मिश्रण ते पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, याचबरोबर तुम्हाला अगदी लवकरच तुम्हाला मंचुरियन पकोडे आणि आपली चायनीज भेळ कशी बनवतात याची सुद्धा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल। तर त्याच्यामध्ये तुम्ही हा सॉस जो आहे तो यूज करू शकता। तर इथे मी अगदीच अर्धा किंवा पाव ग्लास इतकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खूप टेस्टी बनते फ्रेंड्स। ही जी चटणी आहे नॉर्मल आपल्याला चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खायला सुद्धा खूप छान असते।
तर यानंतर मी टाकलेलं आहे इथे थोडंसं मी इथे जिरा पावडर टाकलेले आहे, आमचूर पावडर आणि इथे मी टाकलेलं आहे रेड चिली पावडर टाकलेले आहे, फक्त काश्मीरी रेड चिली पावडर कारण कलर येण्यासाठी। आणि इथे मी यूज केलेला आहे कसुरी मेथी, थोडंफार टेस्ट येण्यासाठी कसुरी मेथी यूज केलेली आहे। तर हे सर्व जे मिश्रण आहे त्याच्यामधून असं पूर्ण तेल सुटून द्यायचं आहे आपल्याला। लो फ्लेमवरतीच आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला तेल निघून द्यायचं आहे। यामध्ये मी थोडंसं कलर कमी वाटत होतं म्हणून मी अजून काश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे, कारण मी इथे कोणताही फूड कलर यूज करत नाही आहे। तर तुम्ही इथे आणि काश्मीरी रेड चिली पावडर असते ती कलरसाठी यूज केली जाते, ती जास्त तिखट नसते त्यामुळे। तर इथे मी अजून थोडी ॲड केलेली होती आणि आपल्याला अशाच पद्धतीने आपली चटणी जी आहे ती परतवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता तेल सुटायला चालू झालेलं आहे। तर आता यामध्ये मी टाकणार आहे कॉर्नफ्लोअर 1 चम्मच घेऊन त्याच्यामध्ये मी पाणी मिक्स करून ते जे बॅटर आहे ते मी इथे मिक्स केलेलं आहे, पाहू शकता। आणि अशाच पद्धतीने आपल्याला थोडंफार हलवून आपल्याला चटणी जी आहे ती रेडी करायची आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने आपली चटणी मस्तपैकी यम्मी रेडी होणार आहे। आपल्या चटणीला जो आहे तो पूर्णपणे तेल वरती येऊ द्यायचं आहे, आपल्याला अजून एक्स्ट्रा तेल टाकायचं नाही आहे। जेव्हा आपण लो फ्लेमवरती चटणी शिजवतो तेव्हा त्याच्यामधून तेल बाहेर येतो, तर तोच तेल आपल्याला पाहिजे। तुम्ही पाहू शकता वरती तर्री जशी येते तसं तेल आलेलं आहे ह्या चटणीला। जर तुम्हाला एकदम पातळ करायची असेल तर तुम्ही थोडंफार पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही विनेगरसुद्धा टाकू शकता। विनेगर नसेल तर तुम्ही लेमन ज्यूससुद्धा टाकू शकता। खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे। तर मला ही स्टोर करायची आहे त्याच्यामुळे मी जास्त पाणी यूज केलेलं नाही आहे। तर फ्रेंड्स आपली चटणी जी आहे ती झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं टोमॅटो सॉस मिक्स करायचं आहे। तर थोडी अशाच पद्धतीने मी शिजवून घेणार आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।